अहो थोडं पायावर घ्या की झाडू मारायचंय. आलाय तुम्ही? तुम्हाला मेसेज केला होता येताना पिझ्झा घेऊन या म्हणून. कुठे आहे पिझ्झा? मेसेज केलता. अहो येताना पिझ्झा घेऊन या. आता मी घरी आलोय, उद्या आणतो. चला येतो काय सासूबाई. जाय बापू, माझ्या पोरगीची काळजी घ्या आणि तिला भरपूर प्रेम द्या. होय होय, हिची इतकी काळजी घेतो आणि हिच्यावर इतकं प्रेम करतो की तुम्ही स्वतः म्हणलं पाहिजे माझी दुसरी मुलगी सुद्धा घेऊन जावा. अहो तुम्ही किती चपात्या खाणार आहे? हा 4 खातो की 4. 4 चपात्या तुम्ही खात नाही. मग एक काम कर, 3 खातो. 3 कर आहे ना. 3? अहो मगाशीच तर तुम्ही 4 चपाती खाल्ली आहे ना. आईला होईच की, विसरलोच की. मग एक काम कर, 2 कर. 2 लक्षात ठेवा, जर खाल्ली नाही तर जबरदस्तीने तोंडात कुचणार. एकच कर. आता एका चपातीसाठी पीठ मळू आहे. बाहेर ऑनलाईन ऑर्डर करते, गपगुमान खायचं. तुला मी गॅरंटीने सांगतो, तुला इंग्लिश थोडी सुद्धा येत नाही. ते कसं काय? मी तुला इंग्लिशमध्ये बोलतो, त्याचं उत्तर तू इंग्लिशमध्येच द्यायचं. हां बर. आय लव्ह यू. जा की वक्ता तोंडाच्या. त्या बघ, बोललीस का मराठीत? जगातल्या सगळ्याच्या सगळ्या सुंदर मुली भूताचा अवतार असतात. म्हणजे मी पण भूताचा अवतार आहे का? अगे मी सुंदर मुलींबद्दल बोललो. ओ पाण्याच्या टाकीला जायला रस्ता कुठून आहे? इथून सरळ जावा, डावीकडे जावा, थेट पाण्याची टाकीच लागते. ओ मॅडम, अजून काही विचारायचं विचारा की. बरं मला सांगा, ह्या साडीत मी कशी दिसते? जा बाई, जा जा, नीट जा. पाण्याच्या टाकीवर जा आणि हुडी मार पाण्याच्या टाकीत. फोनचा पासवर्ड सांग. 500 रुपये द्या. हे घे. आता सांग फोनचा पासवर्ड. 500 रुपये द्या. लवकर तुझ्या मोबाईलचा पासवर्ड सांगा, नाही तर गुच्चीत टेंगुळ काढतो. 500 रुपये द्या. अगं बाई, पैसे सगळं संपलं. आता तर सांग फोनचा पासवर्ड. अहो तोच आहे फोनचा पासवर्ड. 500 रुपये द्या. तुम्ही माझ्याजवळ असं काय बघितलात जे माझ्यासोबत लग्न केलात? तुझी बहीण. मला सांगा, मी तुमची कोण? बायको. तुमचं घर कोण सांभाळते? बायको. तुम्हाला रोज जेवण कोण बनवून देते? बायको. सासूबाई रोज कुणाच्या नावाने खडे फोडते? बायकोच्याच की. शेजारची जी तुम्हाला रोज टुकू बघते ती तुमची कोण? दुसरी बायको. मॅडम, मला 10 दिवसाच्या सुट्ट्या पाहिजे होत्या. अगं ए शांता, तुला 10 दिवसाच्या सुट्ट्या देऊन साहेबाला पाणी कोण देणार? साहेबाला चहा कोण देणार? साहेबाला नाश्ता कोण देणार? साहेबाला जाताना डबा कोण देणार? साहेबाचे कपडे कोण धुणार? साहेबाचे कपडे इस्त्री कोण करणार? आणि सगळ्यात महत्वाचं, साहेबाला तुझ्या हातचं जेवण सोडून दुसऱ्या कुणाच्या हातचं जेवण गोड लागत नाही. बरं मॅडम, तुमची काय हरकत नसेल तर माझ्यासोबत साहेबांना पण घेऊन जाऊ का? काय बाई नेकलेस आहे हा? अहो हा नेकलेस बघा की 2 तोळ्याचा आहे. मला पण असला नेकलेस करा की सोन्याचा. करतो कर, ह्यात माझा काय फायदा आहे? मी तुमच्या सोबत 7 जन्मी राहणार. असलो 2 तोळ्याचं 2 नेकलेस करतो. खरंच? पण ह्या जन्मात भेटल्यास पुढच्या जन्मात भेटू नकोस. काय माणूस आहे रे.
काय सांगू बाई तुला, माझं लई डोकं दुखालंय. का ग, काय झालं? अगं मला रातभर झोप नाही. आमच्या यासने घोरायची लई सवय आहे. रातभर नुसतं डारडूर डारडूर. काय सांगतेस, माझ्या जवळ असल्यावर कधी घोरलं नाहीत ग. आपल्याला उशीर होती, तुला साडी घ्यायची असेल मला 20,000 रुपये साडी घ्यायची. माझ्यासोबत भांडण करणार का? नाही, दुसऱ्यांच्या बायका बघणार का? अजिबात नाही. सासूबाई माझ्या बाबतीत भडकवल्यावर मला बोलणार का? नाही नाही. माझ्यासाठी जीव देणार का? होय देणार की. असली जिंदगी जगून तर काय करू. ऐक ना, मी आंबे आणले ते 150 रुपये डझन. एक आंबा कसा पडला सांग बरं मग. तुमचा मुडदा बसविला 150 रुपये डझनचे आंबे आणले तर, आणि एक आंबा कसा पडला ती मला विचारतात का काय? तुमच्या हाताला काय रगत पिती फुटली का? कसा पडला? जा त्यो आंबा पहिला सापडून आणा कुठं पडलाय ती. त्याच्याशिवाय अजिबात घरी ते 11 आंबे इथं ठेवा, आणि तो एक आंबा कुठं शिक पडलाय ती सापडून आणा. त्यो मला विचारतात कसा पडला, मी आणलेत होय. ए बाळा जरा हात लाव की रे जरा. ईडी कुठली, आईनं गॅसला हात लावायला सांगितले बिनकामाची. चालते का? येड्याचा बाजार आहे काय. तूच म्हणलीस की आता हात लाव म्हणून. दादा, तू मला या रक्षाबंधनाला काय गिफ्ट देणार आहेस? तू राखी किती रुपयाची आणणार आहेस? 50 रुपयाची. आणि पेढे? 50 रुपयाचे. म्हणजे टोटल तुझा खर्च 100 रुपये. तर मी तुला 200 रुपये देणार. डायरेक्ट डबल. अय्या, डबल? मग डबल म्हणायची काय गरज आहे? कुठली बँक देते का 2 मिनिटात डबल? अय्यो, मला डबल पैसे मिळणार. अगं थांब. ए गप रे आजा, मला केक खाताना अजिबात डिस्टर्ब करायचं नाही या. काय बोलत होतास तू? बोल आता. अगं काय नाही, त्या केक मध्ये माशी पडलेली खाल्लीस तू. सिनेमा मधल्या हिरोकडे अनुपम जरी दिला तरी ते भांडणात नारळ कापायचं कोयतच आणणार. घरातली भांडी घासायला, कपडे धुवायला, स्वयंपाक करायला, तुमची सेवा करायला.